उपमुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडून कामं निकाली काढण्याचा प्रयत्न अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवत आज सकाळी बारामतीमध्ये 7 ते 9 या वेळेमध्ये सहयोग सोसायटीत जनता दरबार घेणार। नरेश अरोरांच्या कंपनीचे डायरेक्टर आणि सुनेत्रा पवारांमध्ये बैठकीला नरेश अरोरा, पार्थ पवार आणि जय पवारांची सुद्धा उपस्थिती। तर डिझाइन बॉक्स या राजकीय सल्लागार कंपनीचे नरेश अरोरा संस्थापक। पुण्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेटीच्या वेळी पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष, युवक अध्यक्ष आणि गटनेते उपस्थित होते। विलीनीकरणानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व दादा करणार होते। राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातनं शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर पक्ष मजबूत करणं हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरेल असाही या लेखात उल्लेख। शशिकांत शिंदेंच्या लेखावर माझा आक्षेप, दृश्य शक्तींच्या कारवाईमुळे दादा राष्ट्रवादीतनं बाहेर पडल्याच्या दाव्यावर सवाल, जशास तसं उत्तर देणार असल्याचा सुद्धा तटकरेंचा इशारा। राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं पाहिजे आणि दादांच्या राष्ट्रवादीतले 70% आमदार विलीनीकरणाच्या बाजूनं, हिरामण खोसकरांचा दावा, तर राष्ट्रवादीचं विलीनीकरण हेच पक्षाचं भवितव्य, खोसकरांची प्रतिक्रिया। शशिकांत शिंदेंच्या भूमिकेशी सहमत, पटेल तटकरेंना समजावण्याचा प्रयत्न करू, खोसकरांचं विधान, तर पक्षातील 70% आमदारांची सुद्धा भूमिका सुनेत्रा पवारांसमोर मांडणार, आमदार हिरामण खोसकरांची प्रतिक्रिया। अजितदादांना कामानिमित्त विदर्भातील अनेक नेते फोन करायचे, प्रफुल्ल पटेल दादांना दिवसातनं कितीतरी वेळा फोन करायचे, रोहित पवारांच्या दाव्यावर भाजपचे नेते परिणय फुकेंचं वक्तव्य। अजित पवारांच्या अपघाताची AAIB चौकशी करतंय, केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी चौकशीचे आदेश दिलेत। अनौपचारिक गप्पांमध्ये प्रफुल्ल पटेल यांची माहिती। अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल लवकरच समोर येणार, तर बारामती विमान दुर्घटनेप्रकरणी नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांची प्रतिक्रिया। अजितदादांच्या निधनाच्या बातमीनं धक्का, दादांची भेट झाली नाही याची खंत कायम असेल, TV9 वरील मुलाखतीमध्ये गौतमी पाटीलकडून भावना व्यक्त। विलीनीकरणासंदर्भात अजितदादा आम्हाला कधीच बोलले नाहीत, विलीनीकरणाच्या चर्चेला काही अर्थ नाही, राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले यांचं हे वक्तव्य। कुटुंब म्हणजे फक्त रक्ताची नाती नाही, तर 2023 मध्ये अजितदादांसोबत आलेले सर्व त्यांचे कुटुंबीय होते। विलीनीकरणाच्या चर्चांवर आनंद परांजपे यांचं वक्तव्य। अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांचा धक्कादायक कारनामा, अल्पसंख्याक विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्रांचं परस्पर वाटप, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांचा गंभीर आरोप। शरद पवारांना आज डिस्चार्ज मिळणार, पवारांवर मागील 5 दिवसांपासून रुबी रुग्णालयामध्ये उपचार, पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, डॉक्टरांची माहिती। सुप्रिया सुळे यांनी मानले रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टर अभिजित लोढा यांचे आभार, सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत डॉक्टरांचे आभार मानले। मंत्रालयात जिरवाळांच्या दालनात लाच प्रकरणी लिपिकाला अटक, तर सचिवावर सुद्धा आरोप, वर पैसे द्यावे लागतात असा जिरवाळांच्या सचिवाचा दावा, तक्रारदार हरिराम घांची यांचा आरोप। मंत्रालयातील लाचखोर क्लार्कला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, 35,000ची लाच स्वीकारताना राजू ढेंगरे यांना ACB कडून रंगेहात अटक, तर जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी निवडणुकीच्या नंतर झडतीमध्ये आणखी 42,000ची रोकड जप्त। मंत्रालयातील लाचखोरी उघडकीस आणणाऱ्या तक्रारदाराची सुद्धा चौकशी करण्यात येणार, मंत्रालयाच्या गेटमधून फक्त 10,000ची रोकड आत नेण्याची परवानगी असताना तक्रारदारांनी स्वतःच सगळे पैसे घेऊन गेल्यानं त्यांची चौकशी करण्यात येणार। जिरवाळांच्या खासगी सचिवाला अटक कधी करणार, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशानं लाच घेतल्याचं आरोपीचं म्हणणं, ट्विट करत हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। परभणीमध्ये भाजपनं सुद्धा नगर परिषदेच्या निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाला नगराध्यक्ष त्यांचा बसवला होता, तुम्ही केली तर रासलीला आणि आम्ही केलं तर कॅरेक्टर डीला, असं म्हणत मेहबूब शेख यांची टीका। राज्यात एकही महापालिका जिंकू न शकणाऱ्या संजय राऊतांनी बडबड बंद करावी, राज्यातील एका तरी महापालिका ठाकरेंनी जिंकून दाखवावी असं खुलं आव्हान दिलं होतं, गिरीश महाजनांची टीका। 28 दिवसांनंतर KDMCतील ठाकरे सेनेचे 3 नॉट रिचेबल नगरसेवक यांच्याकडून कोकण भवनात नोंदणी, राहुल कोट, स्वप्नाली केणे यासह मधुर म्हात्रे यांच्याकडून नोंदणी, तर तिन्ही नगरसेवक नेमकं कुणाला पाठिंबा देणार या संदर्भात अस्पष्टता।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर फडणवीसांची अध्यक्षांसोबत पहिलीच भेट। कोल्हापुरात पुढच्या वेळी जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवू, राष्ट्रवादीला बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा। तुम्ही 6000 मतांनी निवडून आला, तुमच्याकडे 1.5 आमदार तरी सध्या शिल्लक आहेत का? जयंत पाटलांनी फडणवीस एकनाथ शिंदेंचा आदर्श घ्यावा, जयंत पाटलांच्या टीकेला सदाभाऊ खोतांचं प्रत्युत्तर। रायगड जिल्हा परिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेचा गटनेता ठरला। आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांची शिंदेंच्या शिवसेनेकडून निवड। काँग्रेसचे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची 17 फेब्रुवारीला टिळक भवनात बैठक। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाच्या कामकाजाची वेळ आता बदलली, तर आता सभा दुपारी 2 वाजता भरणार। तरुण नगरसेवकांना अधिक संधी मिळणार। वेळेअभावी अनेक सदस्यांना बोलण्याची संधी मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आलाय। मुंबई पालिकेत महापौरांच्या दालनात गटनेत्यांची बैठक। महापौर निवडीवेळी आसन व्यवस्थेवरून झालेल्या गोंधळावर बैठकीत चर्चा। बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर, भाजप गटनेते गणेश खणकर यांचीही उपस्थिती। मुंबईतील बांगलादेशींना बाहेर काढणार, रितू तावडे यांचं या ठिकाणी वक्तव्य। तर किरीट सोमय्या यांनी कागदपत्र देऊन सुद्धा कारवाई नाही, बीएमसीच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडेंचं वक्तव्य। दशकापासून देशात भाजपचं सरकार आहे, बांगलादेशी भारतात घुसले कसे? महापौर रितू तावडेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा ट्विट करत सवाल। 25 वर्षांपासून त्यांचं सरकार होतं, बांगलादेशी हा त्यांचा विषय, तो आम्ही साफ करतोय। आदित्य ठाकरेंच्या ट्विटला महापौर रितू तावडेंचं उत्तर। मुंबई महापालिकेमध्ये महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीमध्ये अनधिकृत फेरीवाले आणि बनावट कागदपत्रांच्या मुद्द्यावर महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचेही आदेश। बैठकीत भाजप नेते किरीट सोमय्या आणि गटनेते गणेश खणकर हे उपस्थित। बीएमसीच्या नवनिर्वाचित महापौरांची मुंबईच्या डबेवाल्यांनी भेट घेतली। मुंबईतील डबेवाला संघटनांनी महापौर रितू तावडे यांना डबेवाला भवनाला भेट देण्याचं आमंत्रण दिलं। जपानच्या वाकायामा प्रांताच्या राज्यपालांनी फडणवीसांची भेट घेतली। तंत्रज्ञान उत्पादन, सेवा उद्योग या क्षेत्रासाठी वायाकामा या प्रांताशी सहकार्य दृढ करण्याचं फडणवीसांचं आश्वासन। मुंबई महानगर क्षेत्रात पॉट टॅक्सीसाठी आता महानगरपालिकांनी आराखडा तयार करावा, उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश। तर लास्ट माईल कनेक्टिव्हिटीला प्राधान्य देण्याचंही आवाहन। 10 लाखांचा या ठिकाणी फंड मागण्यापेक्षा 50% सबसिडी असलेल्या कोंबड्या, बकऱ्या, जनावरं मागा। बीडमधील महापशुधन एक्स्पोमध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य। मीरा भाईंदरमध्ये फेरीवाल्यांवरील कारवाईवरून राडा। मॅक्सिस मॉलजवळ मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको। पालिकेकडून केवळ मराठी फेरीवाल्यांवरच कारवाई होत असल्याचाही आरोप। कल्याण आंबिवलीमध्ये गुन्हेगाराला फिल्मी स्टाईलनं सापळा रचत अटक। खडकपाडा पिंपरी चिंचवड पोलिसांची संयुक्त कारवाई। पोलिसांकडून थरारक पाठलाग करत सराईत गुन्हेगार मोहम्मद इराणीला बेड्या। मीरा भाईंदरमध्ये 3 डान्स बारवर पालिकेचा हातोडा। तर आयुक्त राधा विनोद शर्मा यांच्या आदेशानंतर प्रभाग क्रमांक 6 मध्ये कारवाई। यापुढे सुद्धा अनधिकृत डान्स बारवर कारवाई सुरूच राहण्याचे सांगितले। मालाडमधील पठाणवाडी भागातनं 4 बांगलादेशी नागरिकांना अटक। मुंबईच्या मालाड पूर्वेत कुरार पोलिसांची ही मोठी कारवाई। तर गुप्त माहितीच्या आधारे कुरार पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचत एटीएस पथकाने ही कारवाई केली आहे। मुंबईतील उशदेव इंटरनॅशनल कंपनीच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई। तर ईडीकडून कंपनीची 132 कोटी 85 लाखांची मालमत्ता जप्त। पीएमएलए कायद्याअंतर्गत ईडीची मोठी कारवाई। मुंबई आणि रायगडमधील मोक्याच्या जमिनी आणि कार्यालयांचा समावेश। पुणे महापालिकेच्या इमारतीमध्ये कर संकलन विभागात एकानं रिव्हॉल्व्हर काढली। कर संकलन विभागाकडनं बिल निघत नसल्यानं रिव्हॉल्व्हर काढून आत्महत्या करण्याची धमकी। अभय योजनेचा शेवटचा दिवस असल्यानं कर भरून घेण्यास टाळाटाळ। सराफ बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण। सोन्याचे दर 2400 रुपयांनी तर चांदी 15,000 घसरली। जीएसटीसह सोनं 1,58,000 जळगावमध्ये कापूस खरेदी ठप्प। शेतकऱ्यांसह जिनिंग व्यवसाय संकटात। जळगाव, धुळे, नंदुरबारमधील 100 जिनिंग उद्योग पूर्णपणे बंद। योग्य भाव मिळत नसल्यामुळे कापूस खरेदी पूर्णपणे ठप्प। आळंदीमध्ये इंद्रायणी काठावर पवित्र इंद्रायणीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वैद्य एकादशी निमित्त महाआरतीचं मनमोहक दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आलंय।